माझे खास स्नेही जीवस्व कंठस्वर आदरणीय नानासाहेब जे.एम. वाघ, या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनींनो, प्रथम मी आपल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या सर्व परिवाराच्या वतीनं मी नानांचे आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. नानासाहेब, आपण राजकीय सामाजिक कामकाज करत असताना शिक्षकांसाठी हा जो काही हे जे काम उभं केलेलं आहे की शिक्षकांना पैसा मिळावा, शिक्षकांचा पैसा एकत्र असावा, तो सुरक्षित असावा, तो वाढवावा, याच्यासाठी जी आपण पतसंस्था स्थापन केली तिचं जवळपास 35 वर्ष झाले असतील, बरोबर ना? 32 वर्ष झाले यशस्वीपणे पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत या पतसंस्थेची भरभराटी झालेली आहे. आणि या भरभराटीसोबत आपण विश्वास निर्माण केलेला आहे. आणि यासोबत विश्वास निर्माण केल्यानंतर अशा काही शाळा आहेत की ज्या शाळेवरती तुमचा हक्क आहे, ज्या शाळेवरती तुमचं प्रेम आहे, त्याच्यात आमची शाळा आहे. हा आमचा स्वाभिमान आहे, हा आमचा अभिमान आहे. जवळपास 100 शाळा असतील, जवळपास कमी जास्त असतील, पण या शाळांमध्ये नाना प्रमुख आहेत. त्या संस्थेचे, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था वाटचाल करत असते. आणि त्याच्यामध्ये आपली शाळा एक नंबर आहे मी म्हणतो. आणि प्रत्येक शाळा म्हणतो की शाळा एक नंबर आहे. पण मला जो अनुभवलेला आहे त्याच्यावरून म्हणतो की निश्चित आपल्या संस्थेचं, आपल्या शाळेचं जे प्रेम आहे ते अतिशय नानांचं मनापासून जीवस्व कंठस्व आहे. त्याचं कारण असं आहे की आपली शाळा ज्यावेळेस या पतसंस्थेची सभासद झाली तेव्हापासून तर आतापर्यंत सातत्याने आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व या पतसंस्थेमध्ये संचालक मंडळामध्ये आहे. आणि ज्या ज्यावेळेस विशेष कार्यक्रम असेल त्यावेळेस आपल्या खानदेश परिवाराच्या वतीनं मला ज्या सहभागी करून घेण्याचं भाग्य नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेलं आहे. खरोखर पतसंस्था अभिमानास्पद काम करते आहे. गेल्या एवढ्या वर्षापासून मी जेव्हापासून सभासद झालो तेव्हापासून आजपर्यंत बघितलेलं आहे की पतसंस्थेसंदर्भात शंका कोणाचीच नाही. कुठल्या एका रुपयाचं मला गेल्या एवढ्या वर्षात मी बघितलं की वेगवेगळ्या सभेमध्ये बघितलं, मिटिंगांमध्ये बघितलं, लोकांच्या सामुदायिक गप्पांमध्ये कुठेतरी शाळेमध्ये गप्पा होता, त्याच्यात सर्व ऐकलं, पण कुठंही आजपर्यंत दिसलं नाही की या पतसंस्थेमध्ये पैशांचा घोटाळा आहे. पैसा सुरक्षित आहे, शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित आहे, त्याच्यामध्ये वाढ होते, उपलब्ध होतोय आणि कमी व्याजदरामध्ये उपलब्ध होतोय. त्यातल्या प्रत्येक सभासदांचं पाल्यांचं गुणगौरव केला जातो, प्रत्येक सभासदाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कामकाज केलं जातं. परंतु एकाही सभासदामध्ये पैशांच्या बाबत नाराजी नाही. नाराजी कुठे आहे की मला या पतसंस्थेमध्ये काम करायला मिळेल का, मला या पतसंस्थेमध्ये संधी मिळेल का, मला संचालक होईल का, या भावनेतून पतसंस्थेचे कुठेतरी गोंधळ निर्माण होतो. गोंधळ खूप वेळ नसतो, मला वाटतं मनोरंजन सारखं असतं, एक 10-5 मिनिटं त्याचं मनोरंजन होतं, तो गोंधळ होतो. परंतु प्रत्येकाला अभिमान आहे की नाही, ही पतसंस्था अतिशय चोखपणे काम करते. आणि त्याचं सर्वस्व श्रेय जे काय असेल ते पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आदरणीय नानासाहेब जे.एम. वाघ सर आपण जोरात आणि विशेष करून तुम्हाला आश्चर्य वाटेल या पतसंस्थेमध्ये काम करताना मला फार जवळून अनुभव आलेला आहे की लाखोचा, म्हणजे एका सभासदाला फक्त नानांना सांगितलं की मला अडचण आहे, आपले हे नवीन पोरं आहेत, मासुळे सर आहेत, वाघोडे सर आहेत, यांचं अप्रूव्ह झालं, पगार होत नाही, तेवढ्यात त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं. आणि किती कर्ज, काही नाही. म्हणजे तुम्ही आपण बँकेत जातो, बँकेत आपली प्रॉपर्टी मॉर्गेज करावी लागते, आपल्या प्रॉपर्टीवरती सर्व नोंदी होतात, परंतु इथं कुठंच नोंद नाही. फक्त नानांचा शब्द आणि एक स्टॅम्प पेपर आणि एक फॉर्म, याच्यावर 40-40 लाख रुपये आपल्याला मिळतात. आणि अशा पतसंस्थेचे नाना प्रमुख आहेत. आणि ह्या पतसंस्थेमध्ये एवढा मोठा पैसा असताना आम्ही भरपूर वेळा अनुभव घेतलेला आहे की सहज आम्ही म्हणतो की चला आज आपल्याला कुठेतरी स्नेहभोजनाला जायचं आहे. मग स्नेहभोजनाला जायचं तर थोडासा नेहमीच आहे, लोकशाहीमध्ये आहे, वेगवेगळे जे काही युनिट आहेत, बँका आहेत, की पैसा कुठून काढायचा, स्नेहभोजन असेल, काही कुठं टूर असेल, तो त्या संस्थेमधून काढायचा. पण गेल्या एवढ्या वर्षात नानांनी स्वतः वेळ आली, स्वतः दिलेला आहे. नसेल नानांच्या कौशल्यातून सभासद जे काही डायरेक्टर असतील त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा काढून ते काही स्नेहभोजन असेल किंवा तो काही कार्यक्रम असेल तो पूर्ण केला असेल. परंतु पतसंस्थेचा
पैशांना एकालाही हात लावू दिला नाही. आणि म्हणून जोही म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे सर, तुम्ही सभासद आहात, तुम्हाला सांगतो की जो एकदा सभासद संचालक होऊन जातो तो पुन्हा त्या संस्थेत संचालक व्हायला जात नाही, कारण त्याचं मन भरून गेलेलं असतं की नाही इथं एक सन्मान मिळतो पण इथं काही गडबड चालत नाही, म्हणून तो सन्मानाने म्हणतो की आता दुसऱ्याला संधी द्या. तिथं जर 2 पैसे मिळाले असते, तिथं जर स्वतःला मिरवता आलं असतं तर सर्वात गर्दी झाली असती. परंतु एकदा संचालक झाला तर तो म्हणतो की नाही सर आता तुम्ही दुसऱ्याला संधी द्या, कारण ते तिथं सर्व चोख आहे, सर्वांना संधी मिळते, सर्वांना त्या गोष्टीचा अनुभव मिळतो. आणि म्हणजे आता वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करताना भीती वाटते, पण आपल्या संस्थेमध्ये काम करायची भीतीच नाही, कारण काम एकदम प्रामाणिक आहे, चोख काम आहे. आणि या ठिकाणी नानासाहेब सातत्याने या सर्व या लौकिक असणाऱ्या पतसंस्थेमध्ये आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असणाऱ्या पतसंस्थेमध्ये आमच्या खानदेश परिवाराचं सातत्याने तुम्ही समाविष्ट करून संधी आणि गौरव केलेला आहे. म्हणून मी पुन्हा संस्थेच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने मी तुमचा नम्रपणे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि नाना विशेष करून तुम्ही जे व्यक्त केलं की माझ्यावर प्रेम असू द्या, नाना तुमच्यावर प्रेमचा विषयच नाही, कारण तुमचं कामच असं आहे की आम्ही प्रेम नाही म्हटलं तरी आपोआप आमचं प्रेम तयार होणार आहे. की आम्ही म्हटलं की बस झालं आता नानांना थोडंसं बदल करूया असं जरी म्हटलं तरी शेवटच्या क्षणी येईल की नाही नाही नाना असल्याशिवाय ही पतसंस्था ती राहणार नाही, टिकणार नाही. आणि म्हणून आमचं प्रेम सातत्याने राहणार आहे, आमच्या प्रेमात विषय नाही. आम्हाला पुन्हा जबाबदारी द्या की आमच्यासोबत 10 माणसं कसे येतील, 10 सभासद कसे जवळ येतील आणि 10 सभासदांमध्ये ही पतसंस्थेची जी काही भूमिका आहे ती आम्हाला कशी मांडता येईल अशी सातत्याने आम्ही निश्चित काम करू. आणि तो मी तुम्हाला आश्वासन देतो, माझ्या परिवाराच्या वतीने, खानदेश परिवाराच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, ज्या ज्या वेळेस पतसंस्थेचा गौरव असेल, ज्या ज्या वेळेस पतसंस्था संकटात असेल, ज्या ज्या वेळेस पतसंस्थेचा काही असेल त्या त्यावेळेस तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांद्यात नाही पण तुमच्या सोबत निश्चित आम्ही खांद्याला खांदा राहूच, पण तुमच्या सोबत निश्चित आम्ही राहू. तुम्ही त्याची काही शंका व्यक्त करू नका, कारण आमच्यावर तुम्ही इतकं प्रेम केले, आमचा इतका सन्मान केलेला आहे की गेल्या 3ऱ्यांदा 4थ्यांदा आम्हाला पतसंस्थेच्या या कामकाजात काम करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, जोपर्यंत आम्ही सभासद आहोत आणि जोपर्यंत प्रेम स्नेह आहे त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. पुनश्च एकदा आम्ही सर्वांच्या आमच्या खानदेश परिवाराच्या वतीनं आमच्या मॅडमांना जो काय हा सन्मान दिला त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. मॅडम, तुम्ही स्वतः तुमचं जो काही काम आहे, तुमची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेसारखंच हे पतसंस्थेचं काम आहे. म्हणून योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीचा आपल्या खानदेश परिवाराच्या वतीनं हा आपला सत्कार नव्हता, हा पतसंस्थेच्या वतीनं आपला हा सत्कार होता. आपण आपला खानदेश परिवाराचा जो काही सन्मान आहे, तुमचा सत्कार करायचा आहे, तो आपण योग्य वेळेस आपण त्याचं नियोजन करूया. पुन्हा एकदा तुम्हाला पतसंस्थेचा, आता मी पतसंस्थेचा हितचिंतक आहे, नानांचा मित्र आहे, स्नेह, म्हणून पतसंस्थेच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण निश्चित दिलेल्या संधीचं सोनं करणार आणि पतसंस्थेची प्रतिमा उंचवण्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थोडीशी सूचना देतो की कुठलाही अजून होऊ देऊ नका, जोपर्यंत पतसंस्थेचा त्यांचा सन्मान होत नाही पहिल्या मीटिंगमध्ये तोपर्यंत आपण थांबूया. म्हणजे हा गौरव तिथंच आपण व्यक्त करूया. आणि म्हणून आपल्या खानदेश परिवाराला न टाकता फक्त मला टाका फोटो, ज्यांच्याकडे आपला फोटो तयार होईल तो मला टाका. आणि योग्य वेळेस आपण आणखी पुन्हा एकदा जोरात मॅडमांचं अभिनंदन करण्यासाठी आपण वेळेची वाट पाहूया. आणि हा आपला घरगुती आहे कार्यक्रम. नाना कुठल्याही शाळेत असं जात नाही पत्र देण्यासाठी, फोन करून देतात, तिथं पतसंस्थेमध्ये पहिल्यांदा आले, म्हणजे तो हा आपला अभिमान आहे. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं ही आपली इमेज आहे, ही आपली इमेज आहे की पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या शाळेत येऊन आपला गौरव करतायत, आपलं पत्र देतात, हा आपला गौरव आहे, हा आपली अभिमान आहे, आपली इमेज आहे. आणि म्हणून जे काय असेल ते आपण नंतर आपल्या याच्यावर बोलूया. पुन्हा एकदा आपण सर्वजण मॅडमच्या रूपाने खानदेश परिवाराचं पूर्ण आपण तिथं संचालक आहोत, एक प्रतिनिधी असतं, त्या निमित्ताने आपण सर्वजण आहोत. पुन्हा एकदा मॅडमांचं अभिनंदन करूया आणि पुन्हा जोरात टाळ्या वाजवून पुन्हा एकदा खानदेश परिवाराच्या वतीनं आपणास आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.